मनोज जरांगेंबाबत सरकारची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे। अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजाशिवाय पार पडला, मात्र त्यातही आरक्षण आंदोलनावरून किती गोंधळ होणार हे लक्षात येतं। सकाळी सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत आरक्षणावरून सरकारला धारेवर धरलं, पण सत्ताधाऱ्यांनी देखील फ्रंटफूटवर येण्याची त्यांना संधी मिळाली, कारण मनोज जरांगेंनी केलेली जातीवाचक वक्तव्य आणि त्यावरून फक्त राजकारणच नाही तर समाजकारण देखील बदलून जाणार आहे। मात्र जरांगे म्हणतील तेव्हा आणि म्हणतील तिथं जाणाऱ्या सरकारची जरांगेंबाबतची भाषा कशी बदलली आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जरांगेंबाबत राज्य सरकारची कडक भूमिका। जरांगे पाटलांवर 2 गुन्हे दाखल। जरांगे पाटलांकडून आमरण उपोषण स्थगित। राज्य सरकारने जरांगे पाटलांबाबत नो कॉम्प्रोमाइज अशी भूमिका घेतली। कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचा ट्रेलर दाखवलाच होता, पण आज विधान भवनाच्या बाहेर मुख्यमंत्री शिंदेंनी नाना पटोलेंशी बोलताना थेट पिक्चरच दाखवलाय। जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार आरोप करत थेट सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला। त्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले, त्यांनीही जरांगेंच्याच भाषेत जरांगेंना प्रत्युत्तर दिलं। आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो। सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे। आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे, ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे। आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत। पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधी आमचा समाज खपून घेणार नाही। फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना 100 जन्म घ्यायला लागतील, म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये। आम्ही लोक इथे आहोत। आणि आता यापुढे देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्द या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही, अशा प्रकारचं भूमिका त्या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी या ठिकाणी घेतली। रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील, दस्तूरखुद्द शरद पवार साहेब आणि त्यांची महाविकास आघाडी हे त्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनाला पुन्हा बळ देण्याचा आणि राज्यात अशा प्रकारचं स्फोटक वातावरण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतायत। अखंड महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलंय की जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे। ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे, त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे। स्वतःचा आता कुठेतरी बचाव करायचा, माझा खून होणार, मला कोणतरी मारणार, मला विष देणार, या प्रकारच्या वावड्या उठवायच्या, जनतेची सहानुभूती निर्माण करायची। आणि मी या सर्व प्रकाराला एका शब्दात तुम्हाला सांगू शकतो, तर आता महाराष्ट्रामध्ये नवीन नटसम्राट आलेला आहे। जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट। मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही, करू शकत नाही, करणार नाही। जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धणी कोण आहेत, त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अधिकचं मिळालं पाहिजे, हीच भाजपची आणि देवेंद्रजींची भूमिका। उद्धवजींच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण आणि त्या विषयातली भूमिका झालीच नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? पवार साहेबांच्या समर्थनाचा पक्ष ज्या वेळेला सत्तेत होता त्यावेळेला त्यातलं 1% काम झालं नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? आज भारतीय जनता पक्षाने मुंबईत आमदारांची बैठकही बोलावली होती। या बैठकीत जरांगे पाटलांविषयी काय भूमिका घेण्यात आली तेही पहा।
भाजपा मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलतायत. जरांगे राजकीय बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळा. यापूर्वी देखील मराठा समाजाला भाजपच्याच सरकारने आरक्षण दिलं होतं. आता दिलेलं आरक्षणही शिंदे भाजप आणि अजित पवारांचं सरकार टिकवेल हे जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्या. जरांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आतापासून नाही घडत. सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे. भुजबळांना शिवा घातल्यात, आम्हाला घातल्यात, वडेट्टीवारांना घातल्यात, अनेक लोकांना शिवा घातल्यात. आत्ता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं? महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का? लोकप्रतिनिधी नाहीत का? मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार का चूप होतं? एक, आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही, पण एक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे. आणि मी आज सकाळी पण बोललो की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील या दोघांचं संवाद जो चालत होता, हा संवाद कसा होता, काय होता? ते गृहमंत्री आहेत स्वतः. जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे सगळं घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे? गृहमंत्री म्हणजे तुम्हाला जमत नसेल, मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे असून काय फक्त गोट्या खेळायला आहे? अंतरवाली सराटीत पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. या आंदोलनातले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगेंची ही मागणी मान्य झालीच नाही, उलट आता जरांगेंवरच सरकारने 2 गुन्हे दाखल केले आहेत. जरांगेंवर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल झालाय. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एकीकडे सरकारने जरांगेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे जरांगेंनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलंय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. हे काल आणि रात्री खूप समाजाच्या आग्रहामुळं त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण काम करण्यासाठी, त्यामुळं आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतो आहे की आमरण उपोषण आपण हे अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत. इथल्याच माता माऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊन आपण हे आमरण उपोषण माझं 17व्या दिवसाचं आपण स्थगित करतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आज विधानसभेत जरांगेंना टोला लगावला, तर भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही असं सांगितलंय. अध्यक्ष महोदय, एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना 2 पावलं सरकारने पुढे मागे सरकलं पाहिजे, त्यांनी 2 पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात, हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे, असं कसं होईल? शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते, इतर गोष्टी तपासाव्या लागतात. आणि सध्या मी काय फार 2 जुनी नाटकं आहेत त्यांचं सुद्धा जुळवाजुळव करण्याचं नवीन स्क्रिप्टमध्ये थोडंसं काम करतो आहे. एक आहे मला वाटतं डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं आहे, जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते. आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं, सीमेवरून परत जा. तर ही 2 नाटकांची जुळवाजुळव करायचं माझं काम आहे, त्यामुळे मला वेळ नाही. जरांगे पाटील पुढच्या 2 दिवसात आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहेत, पण सरकारने मात्र जरांगेंना प्रतिसाद न देण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे जरांगेंच्या लढ्याचं आणि मागणीचं पुढे काय होणार हाच प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.